तर आपण आता स्टार्ट करतोय आपला एक मिनिट. हां, आपण स्टार्ट करतोय आपला 3rd चॅप्टर इंट्रोडक्शन टू इन्फॉर्मेशन सिस्टम 1. आता इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणजे एक्झॅक्ट काय? आपण आतापर्यंत खूप सारे असे हे पाहिलेले आहेत की इन्फॉर्मेशन सिस्टम सॉफ्टवेअर जसं एम-आय-एस, ई-आर-पीसाठी आपण ई-आर-पीमधले आपण जे सॉफ्टवेअर्स यूज करतो, मग त्याच्यामध्ये टॅली असेल किंवा त्याच्यानंतर आपलं टॅलीसोबत आणखी एक सॅप म्हणून काहीतरी ॲप यूज होतं ते. त्याच्यानंतर रिझ्यूम फॉक्स म्हणून असे बरेच सारे सॉफ्टवेअर्स आहेत की जे आपण मॅनेजमेंट सिस्टम म्हणून मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणून यूज करतो. मग मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणजे काय? तर एक्झॅक्ट फर्स्ट हा पिरॅमिड बघून घ्या. या पिरॅमिडमध्ये तुम्हाला दिसतंय लोअर लेव्हलला कोण आहे? तो वर्कर्स. वर्कर्स काय काम करतात? तर ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग सिस्टम. एक मिनिट त्याआधी हॅलो. मी सगळ्यांना अनम्यूट केलेलं आहे. फक्त तुमच्याकडून तुम्ही स्वतःला म्यूट करून ठेवा. ज्यावेळेला काही डाऊट वाटेल, त्यावेळेस तुम्ही मला अनम्यूट करून काही क्वेशन असेल तर विचारा मध्येच, काय डाऊट असेल तर. मी तुम्हाला सगळ्यांना अनम्यूट केलेलं आहे, पण तुमच्याकडून तुम्ही म्यूट करून ठेवा स्वतःला. ओके. सो लोअर लेव्हलला येतं वर्कर्स. वर्कर्स काय करतात? ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग सिस्टम. म्हणजे काय? सपोज आता आपण एक अकाउंटिंग डिपार्टमेंट पाहू. अकाउंट डिपार्टमेंटला मी तुम्हाला काहीतरी अ, काहीतरी तुम्हाला काहीतरी मार्केटमधून आणायचंय किंवा वर्कर ॲज अ वर्कर तुम्ही तिथे काम करताय. तुम्ही मी सपोज मी आता बी-एम-एस डिपार्टमेंटमध्ये ॲज अ वर्कर काम करतोय. तर मी काहीतरी माझ्या डिपार्टमेंटसाठी हेडफोन्स खरेदी केले किंवा कॉम्प्युटर खरेदी केला. खरेदी केल्याच्या नंतर मी त्याची रिसिप्ट जे काही पैसे मी होते म्हणजे ट्रान्झॅक्शन प्रॉपरली केलं कुणी हे ट्रान्झॅक्शन? तर मी केलं. म्हणजेच काय ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग सिस्टम कोण करतं? वर्कर. हे आपण बघतोय सध्या ऑफलाईन आहे. ऑनलाईनमध्ये आपण याचा विचार करत नाही, की ऑफलाईन मॅनेजमेंट सिस्टम म्हणजे इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणजे काय? वर्कर. मी हे काम केल्याच्या नंतर वर्कर म्हणून देन मग काय होतं, की मी जे काम केलंय, त्याचा रिपोर्ट मला कोणाला द्यावा लागतो? तर मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम मिडल मॅनेजर. मिडल मॅनेजर ह्यालाच आपण सुपरवायझर सुद्धा म्हणू शकतो. जो आपला सुपरवायझर, की मी जे काम केलं, मी माझा वर्कर्स आणला. आता ह्याचं थोडक्यात झालं तर मी ह्याचं कोणाला दिलं रिपोर्ट दिला भोसले मॅडमना. सुपरवायझर म्हणून आपल्या डिपार्टमेंटच्या मेंटॉर म्हणून. ओके. मग त्यांच्यापर्यंत मी रिसिप्ट दिली, काय-काय केलं ते दाखवलं. त्यांनी ते पाहिलं. ठीक आहे, प्रॉपर खर्च आहे की नाही किंवा याच्यात काही एक्स्ट्रा केले का? या सगळ्यावरती त्यांनी डिसिजन घेतलं. सपोज जर तू प्रॉपर नसतं किंवा काही प्रॉब्लेम असतं, त्याने एक्सेप्ट केलं नसतं, मला पुन्हा दिलं असतं. सो त्यांच्या माहितीसाठी म्हणून मी तो प्रोव्हाईड केला पुढे. म्हणजेच काय मिडल मॅनेजर्स काय करतात मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन सिस्टम्स राहिली. 3rd लेव्हलला येतात तुमचे सीनियर मॅनेजर्स. सीनियर मॅनेजर्स काय काम करतात? तर डिसिजन सपोर्ट सिस्टम. म्हणजेच काय? तर हे सपोज आता सीनियर मॅनेजर आपण पकडूयात भोसले सर. सीनियर मॅनेजर म्हणून त्यांच्याकडे ते रिसिप्ट गेली. त्याच्यानंतर आता या रिसिप्टवरती काय करायचं? कॉलेजच्या याच्यातून पैसे याची जी फीस कॉलेजमधून पेड करायची, की स्टुडंट्सकडून घ्यायची, की स्टाफला ते पेड करायला लावायची? हा डिसिजन घ्यायचं हा डिसिजन घ्यायचं राइट्स कोणाकडे आहेत? तर सीनियर मॅनेजर्स म्हणजेच भोसले सरांकडे. तर हे आता मी जे काम केलेलं आहे, ट्रान्झॅक्शन केलेलं आहे, त्याच्यावरती डिसिजन घ्यायचं काम आहे सीनियर मॅनेजरचं, भोसले सरांचं. आता त्यांनी त्याच्यावरती काहीतरी एक पर्टिक्युलर डिसिजन घेतला. डिसिजन घेतल्याच्या नंतर आता ते स्वतः या गोष्टीतून पेमेंट कलेक्ट करत बसणार आहेत का? सपोज स्टाफकडून जरी झालं, तरी ते स्वतः कलेक्ट करणार आहेत का? किंवा स्टुडंटकडून झालं, ते स्वतः कलेक्ट करणार आहेत का? किंवा सपोज कॉलेजमधून जरी द्यायचं झालं, तरी ते स्वतः करणार का? नाही. मग हे फायनान्शियल काम बघतं कोण? फायनान्शियल एक्झिक्युटिव्ह कोण आहे कॉलेजचा? तर आहेत समाधान सर. मग काय केलं, की भोसले सरांनी डिसिजन घेऊन ते कोणाकडे फॉरवर्ड केलं वरती एक्झिक्युटिव्ह इन्फॉर्मेशन सिस्टम. जो कोण एक्झिक्यूट करणार आहे ती इन्फॉर्मेशन. सो समाधान सर. आता समाधान सर ठरवणार त्याच्यावरती एक्झिक्यूट करणार, की त्यांनी जो डिसिजन दिलाय सीनियर मॅनेजर्सनी, की हा तुम्ही तुमच्या स्टाफकडून जमा करा हे पेमेंट किंवा हे पेमेंट तुम्ही तुमच्या स्टुडंटकडून घ्या. त्या पद्धतीने ते ज्या पद्धतीने सीनियर मॅनेजर्स
जे ऑर्डर दिलेले आहे त्या ते फॉलो करून त्या पद्धतीने ते एक्झिक्यूट करणार. सो हे राहतं इन्फॉर्मेशन सिस्टमचा हा पिरॅमिड. फर्स्ट वन वर्कर्स जे की ट्रान्झॅक्शन करतात, मिडल मॅनेजर जे काही सुपरवायझर करतात किंवा जे इन्फॉर्मेशन जी आहे ती इन्फॉर्मेशन ते राईट आहे, रॉंग आहे याच्याबद्दल ते फक्त एवढंच ठरवू शकतात. देन सीनियर सुपरवायझर एक्सेप्ट करायची की नाही हे मिडल मॅनेजरचं काम आहे. त्याच्यानंतर सिनियर मॅनेजरचं काय असतं डिसिजन मेकिंग. जी काही इन्फॉर्मेशन आपल्याकडे आलेली आहे, जी काही ट्रान्झॅक्शन आपल्यापर्यंत आलेलं आहे, त्याच्यावरती डिसिजन घेण्याचं काम कोणाचं असतं सिनियर मॅनेजर. आणि सिनियर मॅनेजरने घेतलेले डिसिजन फॉलो करण्याचे किंवा ते एक्झिक्यूट करण्याचं काम असतं एक्झिक्युटिव्हचं. म्हणून हा जो लास्ट पिरॅमिड आहे, तो आहे एक्झिक्युटिव्ह इन्फॉर्मेशन सिस्टम. ओके. देन द 4 लेवल पिरॅमिड मॉडेल ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ इन्फॉर्मेशन सिस्टम. आता प्रत्येक इन्फॉर्मेशन सिस्टमला हे 4 जे आहेत टाइप्स आहेत, ह्या ह्या अशा पद्धतीने चालतात. 4 level pyramid models of different types of information system based on the different level of hierarchy is an organization. The first level represent transaction processing system for workers. पहिलं सिस्टम काय करतं, फर्स्ट लेवल काय करतं, रिप्रेझेंट ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग सिस्टम फॉर वर्करसाठी ते ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग सिस्टम जे आहे ते मेन्शन करतं. ते द सेकंड लेवल रिप्रेझेंट मॅनेज इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर मिडल मॅनेजर म्हणजेच मी मगाशी म्हटलं सुपरवायझर सुद्धा असू शकतात. तर थर्ड लेवल रिप्रेझेंट डिसिजन सपोर्ट सिस्टम फॉर सिनियर मॅनेजर. थर्ड लेवल काय डिसिजन सपोर्ट सिस्टम जी कोणा सिनियर मॅनेजरला डिसिजन घेण्यासाठी असते, की त्यांनी घेतलेला डिसिजन मग पुढे जाऊन काय म्हणतात. फोर्थ लेवल रिप्रेझेंट एक्झिक्युटिव्ह इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एक्झिक्युटिव्ह. मग ते एक्झिक्युटिव्ह इन्फॉर्मेशन सिस्टम कडे पास आउट होते जेणेकरून ती एक्झिक्यूट व्हावी. Then the classic view of information system found in the textbook in the 1980s. क्लासिक व्ह्यू कधी फाउंड झाला तर 1980 मध्ये ऑफ अ पिरामिड ऑफ सिस्टम दॅट रिफ्लेक्ट्स द हायरार्ची ऑफ द organization, usually a transaction processing system at the bottom of the pyramid, followed by management information system, decision support system, and ending with executive information system at the top. Although the pyramid model remains useful since it was first formulated, a number of new technologies have been developed and new categories of information system have emerged, some of which no longer fit easily into the original pyramid model. आता याच्यामध्ये कोणाला काही डाऊट्स आहे का या पिरामिड मध्ये? हा जो मी आता तुम्हाला इन्फॉर्मेशन सिस्टमचा पिरामिड एक्सप्लेन केला, वर्कर्स, मिडल मॅनेजर, सिनियर मॅनेजर आणि एक्झिक्युटिव्ह, याच्यामध्ये कोणाला डाऊट आहे का? नो सर. ओके. याच्यानंतर नेक्स्ट येतं सम एक्झाम्पल ऑफ सच सिस्टम. सर आता याच्यामध्ये कोणकोणते सिस्टम्स या इन्फॉर्मेशन सिस्टम मध्ये येतात? डाटा वेअरहाऊस, एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग, एंटरप्राइज सिस्टम, एक्सपर्ट सिस्टम, सर्च इंजिन, जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम, GIS म्हणतात त्याला, ग्लोबल इन्फॉर्मेशन सिस्टम. हे जे आहेत या सिस्टम जे आहेत हे आपण नंतर डीपली बघणार आहोत. आता जस्ट तुम्ही या एक्झाम्पल्स बघून घ्या, पण हे एक्झाम्पल्स आपल्याला डीपली पुढे आहेत आपल्या सिलेबस मध्ये. देन आता आपण बघूयात क्लासिफिकेशन ऑफ इन्फॉर्मेशन सिस्टम. तोच पार्ट आहे वरचा, हाच पिरामिड आहे, फक्त थोडासा वेगळ्या पद्धतीने इथे मेन्शन केलेलं आहे. पुन्हा बघा, ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग सिस्टम हे काय आहे? तुमचं बेसिक डाटा आहे, बरोबर आहे. ट्रान्झॅक्शन इन्फॉर्मेशन सिस्टम हा काय झाला? तुमचा बेसिक डाटा आहे. आता हा बेसिक डाटा कुठून सुरू होतो? मी म्हटल्याप्रमाणे आपण हा वर्कर पासून स्टार्ट होतो. वर्कर काय काम करतात? हा बेसिक डाटा जमा करायचं किंवा कलेक्ट करण्याचं काम करतात. देन ऑफिस सपोर्ट सिस्टम किंवा मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम, हे दोन आहेत, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम किंवा ऑफिस सपोर्ट सिस्टम. म्हणजेच मग अशा आपण मिडल लेवलला जे पाहिलं की मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम जे कोण मिडल मॅनेजर बघतात, मग हे काम कोण करतं? तर इथे जो सुपरवायझर असतो ते, मग त्याचं मेन काम काय आहे? तर इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं, बेसिक डाटा कलेक्ट करणं कोणाचं काम आहे? वर्करचं. त्यालाच आपण म्हणतो ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग सिस्टम. सेकंड काम काय आहे? तर इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं. इन्फॉर्मेशन कलेक्ट कोण करतं? तर हे सुपरवायझर किंवा मिडल मॅनेजर. मग कोणतं त्याला आपण इथे काय म्हणतो? ऑफिस सपोर्ट सिस्टमची इन्फॉर्मेशन असेल किंवा मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम मधून इन्फॉर्मेशन असेल, इन्फॉर्मेशन कलेक्ट करायचं काम करतात मिडल मॅनेजर. देन डिसिजन सपोर्ट सिस्टम, एक्सप्लिसिट नॉलेज. आता इथे एक्झॅक्ट कोणतं नॉलेज आपल्याला
प्रिफरेबल आहे, आपल्या कंपनीसाठी कोणती गोष्ट चांगली आहे, कोणती वाईट आहे, त्या पद्धतीने कोणता डिसिजन प्रॉपर कंपनीला फायद्याचा ठरेल, कोणता डिसिजन कंपनीला लॉसकडे घेऊन जाईल, ह्या सगळ्याचा विचार कोण करतं, तर हे सिनियर मॅनेजर. म्हणून त्यांना एक्सप्लिसिट नॉलेज म्हटलंय, पण डिसिजन सपोर्ट सिस्टम. आणि नंतर काय होतं, की ह्यांनी डिसिजन एकदा घेतला, फायनल डिसिजन केला, की ते पास आउट कोणाला करतात, एक्झिक्युटिव्ह इन्फॉर्मेशन सिस्टम्सला. म्हणजेच त्या एक्झिक्युटिव्हचं काम काय असतं, टॅसिट नॉलेज, म्हणजे त्यांनी जे इन्फॉर्मेशन सिनियर मॅनेजर्सनी जो डिसिजन घेतलेला आहे, त्या डिसिजनला फॉलो कशा पद्धतीने करता येईल, त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागतील किंवा तिथे कशा पद्धतीचं नॉलेज यूज करता येईल, याचा विचार कोणाला करावा लागतो किंवा हे एक्झिक्यूट कोण करतं, तर एक्झिक्युटिव्ह. म्हणून शेवटला टॅसिट नॉलेज, म्हणजे ह्यांनी एक्सप्लिसिट जे नॉलेज जे त्यांनी एक्सप्लिसिट केलेलं आहे, त्याला रिअलमध्ये एक्झिक्यूट कसं करायचं, हे काम टॉप लेवलला केलं जातं एक्झिक्युटिव्ह इन्फॉर्मेशन सिस्टम कडून. आता फर्स्ट बघूयात आपण ह्याच्यात, आता यांच्या टाइप वाईज आपण डिटेल इन्फॉर्मेशन पाहूयात. फर्स्ट आहे ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग सिस्टम. इन मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन In manufacturing organization, there are several types of transaction across department. Typical organizational department are sales, account, finance, plant, engineer, human resource, and marketing. Across which following transaction may occur: sales order, sales return, cash receipt, credit sales, credit slips, material accounting, inventory management, depreciation accounting, etc. आता एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये काम करत असताना तिथे खूप सारे डिपार्टमेंट्स असतात. मग त्याने इथे म्हटल्याप्रमाणे डिपार्टमेंट्स आर सेल्स, अकाउंट्स, फायनान्स, प्लांट, इंजिनिअरिंग, ह्युमन रिसोर्स, मार्केटिंग, असे खूप सारे डिपार्टमेंट्स असतात. आता या प्रत्येक डिपार्टमेंट्सला काम करणारे वर्कर वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. त्यांचं प्रत्येकाचं वर्क वेगवेगळ्या पद्धतीचं असतं. आणि मग ज्या वेळेला हे वर्क करतात, हे वर्क करून जी काही त्याच्यातून डाटा कलेक्ट करतात किंवा जी काही जो काही डाटा तो कुठे फॉरवर्ड करतात, तर ते त्यांच्या सुपरवायझरला किंवा मॅनेजरला फॉरवर्ड करतात. ओके. आणि मग तो डाटा कोणत्या टाईपचा असतो, तर इथे त्यांनी म्हटलेलं आहे: सेल्स ऑर्डर, सेल्स रिटर्न, कॅश रिसिप्ट, क्रेडिट सेल्स, क्रेडिट स्लिप्स, मटेरियल अकाउंटिंग, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, डिप्रिसिएशन अकाउंटिंग, हे अशा पद्धतीचा डाटा हे जे वर्कर्स आहेत, म्हणजे ट्रान्झॅक्शन प्रोसेस लेवलला या पद्धतीने डाटा चालतो. आणि हे मग कोणाकडे जातं, तर पासआउट कोणाकडे होतो, सुपरवायझर किंवा मॅनेजरकडे. मग त्यांचं काय काम असतं, आता याच्यात त्यांनी पेरोल सिस्टम, ऑर्डर प्रोसेसिंग सिस्टम, रिझर्वेशन सिस्टम, स्टॉक कंट्रोल सिस्टम, सिस्टम्स फॉर पेमेंट अँड फंड ट्रान्सफर. आता पेरोल सिस्टम्स, जसं की आता पेरोल सिस्टम कशामध्ये जाईल, तर पेरोल सिस्टम जाईल तुमच्या अकाउंट्स डिपार्टमेंटकडे. अकाउंट डिपार्टमेंट काय करत असतं, तसं पण आता आपल्या कॉलेजला आम्ही स्टाफ काम करतो. आमचं पेमेंट काढायचं काम कोण करतं, तर पेमेंट करायचं काम करतं समाधान सर. ठीक आहे. समाधान सरांनी काय केलं, की समाधान सरांनी आमचं अकाउंट स्लिप बनवली. ओके. ट्रान्झॅक्शन केलं, अकाउंट स्लिप बनवली, पेरोल बनवला. त्यांनी त्यांच्या लेवलला काम केलं. फर्स्ट ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग केली त्यांनी, पेरोल. देन ती सुपरवायझरसाठी कोणाकडे जाते, तर भोसले सरांकडे. ओके. भोसले सरांनी सुपरवाइज केली, की ठीक आहे, पेमेंट सगळं. त्याच्यानंतर त्यांची सिग्नेचर झाली. तिथून पुढे ती मग जाणार कोणाकडे, प्रिन्सिपल सरांकडे. प्रिन्सिपल सरांची सिग्नेचर झाली. प्रिन्सिपल सर आता डिसिजन घेतील, की याच्यातल्या कोणाला किती पेमेंट द्यायचं काय. आणि ते पेमेंट फायनली झाल्याच्या नंतर ते एक्झिक्यूट करायला पुन्हा कोणाकडे येणार, ते समाधान सरांकडे. कारण ते ते एक्झिक्यूट करणार आहेत किंवा ते बँकमध्ये जाऊन ते पेमेंट काढणार आहेत. आणि मग त्यांच्या सो पेरोल सिस्टम सुरुवातीला, मग हे सुरुवातीला पेमेंट वगैरे करताना प्रत्येक गोष्टीत, आता कोणालाही काही कोणती इन्व्हेंटरी द्यायची तर आहे. मग प्रत्येक वेळेस एखादा जो वर्कर आहे तो त्याच्या मॅनेजर्सना किंवा त्याच्या सिनियर्सना विचारत बसणार आहे का, नाही. ट्रान्झॅक्शन लेवलचं त्याचं जे काम आहे लोअर लेवलचं, तो तो कंटिन्यू करत राहणार आहे. फक्त त्याची इन्फॉर्मेशन तो त्याच्या सिनियर्सला देत राहणार आहे. ते सेम तसंच प्रत्येक डिपार्टमेंटचं वेगवेगळं पद्धतीने हे ट्रान्झॅक्शन लेवलला काम चालतं. देन द रोल ऑफ ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग सिस्टम. प्रोड्यूस इन्फॉर्मेशन फॉर फर्दर सिस्टम. मी सांगितल्याप्रमाणे इन्फॉर्मेशन प्रोड्यूस करतात ते. त्यांचं जे ट्रान्झॅक्शन झालेलं आहे किंवा त्यांनी लोअर लेवलला जे काही काम केलेलं आहे, त्याचे इन्फॉर्मेशन ते प्रोड्यूस करत असतात. देन क्रॉस बाउंड्रीज, इंटरनल अँड एक्सटर्नल. काही वेळेस त्यांना
ज्यावेळेला वर्कर्स त्यांच्या लेवलला काम करत असतात त्यावेळेस त्यांना बाउंड्रीज क्रॉस करायला लागतात आणि या बाउंड्रीज ज्या वेळेला क्रॉस करत असतात, या बाउंड्रीज क्रॉस करत असताना त्यांना या मॅनेजमेंट किंवा ज्यांचे जे मॅनेजर्स आहेत त्यांची परमिशन घेता येत नाही. मग अशा वेळेस त्यांना त्यांच्या बाउंड्रीज क्रॉस करून पुढे जावं लागतं. देन नेक्स्ट, यूज बाय ऑपरेशनल पर्सनल प्लस सुपरवायझरी लेवल्स. ऑपरेशनल पर्सनल और सुपरवायझर लेवल्स ही जी लेवल आहे ही कोणाची आहे, तर ही HR ची आहे. म्हणजे त्या ठिकाणी कोणत्या एम्प्लॉईजला कामाला ठेवायचे आहे, कोणत्या एम्प्लॉईजला वर्किंग ठेवायचे आहे, कोणत्या एम्प्लॉईज वरती सुपरवाइज करायचं आहे, हे सगळं काम कोणाचं असतं, त्या ट्रान्झॅक्शन प्रोसेस. देन इफिशियन्सी ओरिएंटेड. सो हे सगळे जे रोल्स म्हटलेले आहेत, दिलेले आहेत, हे कोणाचे, ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग सिस्टम. देन ऑफिस और ऑपरेशनल सपोर्ट सिस्टम. In an organization, data inputs is done by the end users, which is processed to generate information produced, that is reports which are utilized. म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हे जे मिडल मॅनेजमेंट असतात किंवा सुपरवायझर असतात त्यांचं काम काय असतं, तर लोअर लेवल जे वर्कर्स आहेत त्यांनी दिलेला जो डाटा आहे त्या डाटातून त्यांना इन्फॉर्मेशन मिळते आणि त्या इन्फॉर्मेशन मधून त्यांनी रिपोर्ट जनरेट करायचे असतात आणि हे रिपोर्ट ते फॉरवर्ड कोणाला करतात, तर सिनियर मॅनेजर्सना. आता डिसिजन सपोर्ट सिस्टम. मग सिनियर मॅनेजर काय करतात, की त्याच्यावर डिसिजन घ्यायचं काम करतात. डिसिजन सपोर्ट सिस्टम कॅन बी सीन इन नॉलेज बेस्ड सिस्टम यूज बाय सिनियर्स. म्हणजे सिनियर मॅनेजर म्हणजे हा जो डाटा कलेक्ट केलेला आहे कोणाकडून, हा जो डाटा त्यांनी आपल्या लोअर लेवल किंवा मिडल मॅनेजर सुपरवायझर्स कडून वगैरे कलेक्ट केलेला जो डाटा आहे, त्या डाटावरती मग ते लोक काय करतात, हे जे सिनियर मॅनेजर्स आहेत ते काय करतात, तर त्याच्यावरून ते डिसिजन घ्यायचं काम करतं, की आता कंपनीसाठी कंपनीच्या डेव्हलपमेंटसाठी कोणत्या गोष्टी आपण यूज करू शकतो, कोणत्या गोष्टींना आपण इग्नोर करू शकतो. हे असे बरेचसे डिसिजन्स असतात टॉप लेवलचे, ते हे डिसिजन सपोर्ट सिस्टम मध्ये सिनियर मॅनेजर्स घेत असतात. देन एक्झिक्युटिव्ह इन्फॉर्मेशन सिस्टम आणि लास्ट वन आणि टॉपला आपल्या पिरियड मध्ये कोण होतं, एक्झिक्युटिव्ह इन्फॉर्मेशन सिस्टम. Executive information system are strategy level information system that are found at the top of the pyramid. They help executives and senior managers analyze the environment in which the organization operates to identify long-term trends and to plan appropriate courses of action. The information in such system is often weakly structured and come from both internal and external sources. Executive information system are designed to be operated directly by executive without the need for intermediaries and easily tailored to the preference of the individual using them. आता याच्यामध्ये काय आहे, तर एक्झिक्युटिव्ह इन्फॉर्मेशन सिनियर मॅनेजर्सनी एकदा का एखादा डिसिजन घेतला तर तो डिसिजन फॉरवर्ड कोणाकडे करतात, तर तो डिसिजन फॉरवर्ड होतो एक्झिक्युटिव्ह कडे. आणि एक्झिक्युटिव्ह कडे फॉरवर्ड झालेला डिसिजन जो आहे तो एक्झिक्युटिव्ह काय करतो, तर तो आता एक्झिक्यूट करण्यासाठी कशा पद्धतीने प्लॅनिंग केलं पाहिजे, एक्झिक्यूट करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागतील, त्या पद्धतीने म्हणजे तो एक्झिक्यूट करण्यासाठी ज्या पण गोष्टी करायला लागतील त्या सगळ्या करण्याची ऑथॉरिटी कोणाकडे असते, एक्झिक्युटिव्ह कडे. आणि एक्झिक्युटिव्ह तो एक्झिक्यूट करत असतो. सो अशा पद्धतीने जो आहे आपला हा पिरॅमिड वर्क करत असतो. क्लासिफिकेशन ऑफ इन्फॉर्मेशन सिस्टम. याच्यात कोणाला काही डाऊट आहे? No, हॅलो. sir. ओके. आता ह्याच्यावरती एक क्वेश्चन घ्या. एक्सप्लेन क्लासिफिकेशन ऑफ इन्फॉर्मेशन सिस्टम. एक्सप्लेन क्लासिफिकेशन ऑफ इन्फॉर्मेशन सिस्टम. हा क्वेश्चन तुमचा लिहून झाल्याच्या नंतर हा स्कॅन करून तुम्ही ग्रुप वरती टाकायचा आहे तुमच्या नावासहित. हॅलो. ओके सर. हा, ओके, ठीक आहे. आता आपण जरा थांबूयात, मग तुमचं 11:30ला थर्ड लेक्चर स्टार्ट होईल. आपण थर्ड लेक्चर 11:30 वाजता स्टार्ट करूयात. ओके. Okay, sir.